विनायक राऊतांच्या सुनेच्या आरोपानंतर फिरोज बाबाला ताब्यात घेण्यात आलंय। ठाणे पोलिसांची सावंतवाडी पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई आहे। जादूटोणा आणि अघोरी कृत्य केलं, विनायक राऊतांच्या सुनेनं आरोप केलाय। गोकुळची दूध विक्री 1 लाख लिटरनं वाढली आहे। अन्न आणि औषधाच्या धाडसत्रामुळे बेसयुक्त दुधाला चाप बसतोय। बाजारपेठेत तुटवडा असल्यानं मुंबई पुण्यातून ही मागणी वाढताना दिसतीये। कुडाळ तालुक्यातल्या जांभवडे खोसरेवाडी पूल खचलाय। 100 ग्रामस्थांचा संपर्क तुटलाय। नागरिकांकडून पुलाची तात्पुरता डागडुजी सुरू आहे। तातडीनं नवा पूल उभारण्याची मागणी जोर धरतीये। एकवीस जुलैनंतर राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे। कमी कालावधीत जास्त पाऊस होणार आहे। जुलै अखेरपर्यंत दमदार पाऊस बरसेल असा एक अंदाज आहे। ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल असा एक अंदाज वर्तवण्यात येतोय। जुलैच्या पहिल्या आठवड्यात दमदार कोसळणाऱ्या पावसानं आता मात्र उसंत घेतलेली आहे। पण उसंत घेतलेला पाऊस पुन्हा जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जाते। यंदा कमी कालावधीतच जास्त पाऊस असा महत्वाचा पॅटर्न समोर येतोय। तसा एक अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। अल निनोमुळे पाऊस कमी होणार आहे अशी भाकीतं अनेकांनी वर्तवलेली होती आणि त्याचाच हा परिणाम, अल निनोचा सगळा परिणाम सध्या पाहायला मिळतोय। जूनमध्ये मात्र फार काही म्हणावा तेवढा समाधानकारक पाऊस बरसलेला नव्हता। पण जुलैच्या पहिल्या आठवड्यात किंबहुना 7 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस मुंबई आसपासचं उपनगर असू दे किंवा राज्यात सर्वदूर पसरला, ज्यावर सभागृहात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची सुद्धा वेळ आली। इतका पाऊस हा कोसळलेला होता। पण त्यानंतर मात्र पाऊस गायब झालाय। गायब झालेला हा पाऊस जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सक्रिय होईल असा एक अंदाज वर्तवण्यात येतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।